कोणी राजीनामा मागितला म्हणून दिलाच पाहिजे असं नसतं. राधाकृष्ण विखे पाटलांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. संतोष देशमुख खून प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. कोणी राजीनामा मागितला म्हणून दिलाच पाहिजे असं नसतं. SITचा अहवाल आल्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होईल असं सांगून विखे पाटील यांनी देशमुख खून प्रकरणात मुंडेंची जोरदारपणे पाठराखण केली आहे. उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापुरात झाली आणि त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलले आहेत. ते म्हणाले की बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत तीनही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे, त्याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही. उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापुरात झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोललेले आहेत. ते म्हणाले की बीड पालकमंत्रीबाबत तीनही पक्षांच्या नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे, यावर मी भाष्य करू शकत नाही. कसं आहे, तो तिन्ही पक्ष नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे, मी भाष्य करू शकणार नाही. त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते. अरे की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये. सत्य काय आहे, वास्तव काय आहे, म्हणून तो SIT नेमली ना. IG रँकच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याची SIT 10 अधिकाऱ्यांची नेमलेली आहे. अहवाल येईल सरकार, तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे, त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं. ओबीसीचे नुसते मंत्री. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.